नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्सचं सेवन करत होते त्याच्या 50 मीटरवरच पोलिसची चौकी आहे आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी दहाड टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही। सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन तिथं जागं झालं। त्यामुळे ठाण्यात पण ह्या गोष्टी होत असाव्यात। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाजसुद्धा आपल्याला करता येणार नाही। हे गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे। गुंड असतील नाही तर ड्रग्स सप्लाय करणारे जे कोणी व्यावसायिक असतील नाही तर जे कोणी ड्रग माफिया असतील यांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे। त्यामुळे त्यांना कुठेही या सरकारची भीती वाटत नाही। खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे माफिया लोक आहेत नाही तर गुंड लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने कुठंतरी आपल्याला एक धडा शिकवला पाहिजे असं आम्हाला वाटतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।